चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण समोरील उदाहरण घेऊयात. पुढील संख्या विस्तारित रूपात लिहा. बघा, आता संख्यांची स्थानिक किंमत किंवा विस्तारित रूपात लिहा यासाठी आपल्याला एक चार्ट बनवूनच घ्यायचा आणि हा चार्ट जर बनवलेला असेल तर तुम्हाला अतिशय सोपे उदाहरण सोडवण्यासाठी जातील. त्यामध्ये कसं असतं बघा, एका उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे आपल्याला लिहित यावं लागत असते. त्यामध्ये असते एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी. आणि कुठलीही संख्या आपल्याला दिली तर फक्त या चार्टमध्ये उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे लिहित यावयाच्या असतात. बघा, मग आता या ठिकाणी जर म्हटलं तर 47,658 आपल्याला या पद्धतीत इथं लिहिता येतं. आणि मग यांचं विस्तारित रूप लिहित असताना आपल्याला काय करावयाचे तर डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे लिहित जावयाचे असते. आणि आपण काल याचा पूर्वीचा भाग पाहिलेला आहे. जर काही लोक नवीन असतील त्यांनी पहिले कालचा भाग पहा आणि नंतर पुढील भाग पहा. तर बघा, या ठिकाणी जर म्हटलं तर 4ची स्थानिक किंमत आपल्याला काय करावी लागत असते. सुरुवातीला लिहूयात आपण 4 गुणिला 1 आणि मग या 1 वरती किती शून्य तर 4च्या समोर किती अंक आहेत. 1 2 3 4. मग या 4 गुणिला 1 ह्या 1 वरती आपल्याला 4 शून्य ठेवावयाचे. 1 2 3 आणि 4 समोर अधिक ही झाली 4 गुणिला 10,000 म्हणजे 4ची स्थानिक किंमत. बरोबर आहे. आता 7ची स्थानिक किंमत मग काय तर 7 गुणिला 1 आणि मग या 7 गुणिला 1 1 वर किती शून्य तर बघा, आता या ठिकाणी सांगता येते आपल्याला 7च्या समोर किती अंक येतात. 1 2 3 म्हणून 1 वरती आपल्याला 3 शून्य या ठिकाणी ठेवावयाचे असतात. नेक्स्ट अधिक बघा 6ची स्थानिक किंमत मग सुरुवातीला लिहूयात 6 गुणिला 1. आता या 1 वरती किती शून्य आहेत तर थोडक्यात 6च्या समोर किती अंक आहेत. 1 2 मग आपल्याला सांगता येतात बघा या ठिकाणी 2 शून्य अधिक आता 5ची स्थानिक किंमत मग सुरुवातीला लिहूयात 5 गुणिला 1. मग 1 वर किती शून्य तर 5च्या समोर किती अंक आहेत. 1 अंक आहे म्हणून 1 शून्य. नेक्स्ट मध्ये येते अधिक 8ची स्थानिक किंमत म्हणजे 8 गुणिला 1. 1 वर किती शून्य तर 8च्या समोर किती अंक आहेत. एकही अंक नाही म्हणून या ठिकाणी एकही शून्य लिहावयाचं नाही. आणि मग तुम्हाला गुणाकाराचा शॉर्ट फॉर्म्युला सांगितला होता. ऍक्च्युअल गुणाकार आपण समोरून उजव्या हाताकडून डावीकडे करत असतो. हे तुमच्या बेसिक फाउंडेशनमध्ये किंवा गुणाकाराचा जो चॅप्टर आपण घेणार आहोत त्यामध्ये समजावून घेणार आहोत. पण या ठिकाणी आपल्याला शॉर्ट फॉर्म्युलांचा वापर करावयाचा असतो. आणि स्पर्धा परीक्षा जर म्हटलं तर तुम्हाला शॉर्ट फॉर्म्युलांचाच वापर करावयाचा. मग कालच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी 1 वर शून्य असतील म्हणजे 10 100 1000 अशा संख्यांनी जर आपण गुणत होतो तर प्रत्यक्ष गुणाकार न करता फक्त 1 गुणिला ती संख्या म्हणजे 4 गुणिला 1 मग संख्या बघा आपल्याला 4 1 4 आणि समोरील एकूण शून्य ठेवून देऊयात. 1 2 3 4 मग 4च्या समोर शून्य ठेवून देऊयात आणि मग मिळाले आपल्याला 4ची स्थानिक किंमत 40,000. नेक्स्ट मध्ये 7 गुणिला 1000 मग सुरुवातीला 7 गुणिला 1 7 1 7 समोर 3 शून्य फक्त ठेवून देऊया. 1 2 3 म्हणजे 7ची किंमत झाली बघा स्थानिक किंमत 7,000. नेक्स्ट मध्ये 6 गुणिला 100 मग सुरुवातीला 6 गुणिला 1 6 1 6 समोरील 1 2 शून्य ठेवून द्या. नेक्स्ट अधिक आता 5 गुणिला 10 या ठिकाणी 5 गुणिला 1 समोरील शून्य ठेवून द्या. अधिक 8 गुणिला 1 म्हणजे 8 1 8. थोडक्यात
थोडक्यात 47,658 या संख्येचे विस्तारित रूप सांगता येते बघा. 40,000 अधिक 7,000 अधिक 600 अधिक 50 अधिक 8 अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी विस्तारित रूप या संख्येचं सांगता येते. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा. 85,763 या संख्येचे विस्तारित रूप लिहा. मग थोडक्यात 85,000 आणि एक बघा तुम्हाला समजण्यासाठी आणखी एक सोपी आयडिया. काहीच नाही करायचं, सरळ फक्त 3 6 7 5 8 एकूण संख्या लिहित या, अंक लिहित यावायचे. 3 6 7 5 व 8 आणि मग आता आपल्याला याचं विस्तारित रूप लिहावं याचं. मग सुरुवातीला 8 या अंकाची स्थानिक किंमत. 8 या अंकाची स्थानिक किंमत काढताना आपण काय करतो तर सुरुवातीला 8 गुणिला 1 आणि 1 वर किती शून्य आहे तर 8च्या समोर किती अंक आहेत 1 2 3 4 अंक आहेत म्हणून 1 वरती 4 शून्य ठेवूया. 1 2 3 4 अधिक आता 5 ची स्थानिक किंमत. मग 5 ची स्थानिक किंमत म्हणजे 5 गुणिला 1. मग आता या 5च्या समोर किती अंक आहेत 1 2 3 म्हणून 1 वर 3 शून्य ठेवूया. 1 2 3 अधिक 7 ची स्थानिक किंमत. मग 7 गुणिला 1 1 वर किती शून्य आहे तर 7च्या समोर किती अंक आहेत 1 2 म्हणून 2 शून्य अधिक 6 ची स्थानिक किंमत. मग 6 गुणिला 1 1 वर किती शून्य आहे तर 6च्या समोर किती अंक आहेत 1 अंक म्हणून 1 शून्य अधिक 3 गुणिला 1 3च्या समोर अंकच नाही म्हणून 1 वरती शून्य ठेवायचे नाही. बघ खाली आता आपण याचा गुणाकार करून घेऊया बघा. मग 8 गुणिला 10,000 म्हणजे आपल्याला काय करायचं फक्त प्रत्यक्ष गुणाकार न करता फक्त 8 गुणिला 1. मग 8 1 1 8 समोरील 1 2 3 4 शून्य ठेवून देऊया. 1 2 3 4 अधिक 5 गुणिला 1,000. मग सुरुवातीला फक्त करूया 5 गुणिला 1 5 1 1 5 समोरील 3 शून्य ठेवून देऊया. नंतर अधिक 7 गुणिला 100 म्हणजे फक्त करूयात 7 गुणिला 1 7 1 7 समोरील 2 शून्य ठेवून देऊया. अधिक 6 गुणिला 10 म्हणजे फक्त करूयात 6 गुणिला 1 6 1 6 समोरील शून्य ठेवून देऊया. अधिक 3 गुणिला 1 म्हणजे 3 1 3. थोडक्यात या संख्येचे विस्तारित रूप सांगता येईल बघा आपल्याला. 80,000 अधिक 5,000 अधिक 700 अधिक 60 अधिक 3. चला आता आपण या ठिकाणी समोरील भाग घेऊयात. बघा दिलेली संख्या आपल्याला इथं अंकात दिलेली आहे. काय आहे 52,365. याला फक्त आपल्याला काय करायचं तर शब्दामध्ये लिहायचं. मग शब्दामध्ये कसं लिहितो आपण बघा 52,000 300 आणि समोर सांगता येतात आपल्याला 65. आणखी समोरील एक एक्झाम्पल घेऊयात आपण बघा. 1,82,351. बघा 1,82,351. आणि थोडक्यात तुम्हाला सांगतो तुम्हाला या संख्येचं वाचन कसं करावायचं एखाद्या जर प्रॉब्लेम वाटला तर आपला असा एक चार्ट पाठच करून टाकायचा. कसा उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे काय म्हणतात आपल्याला एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी. आणि मग याचं वाचन कसं करायचं बघा. हे अंक फक्त यामध्ये टाकूयात. काय सांगता येते तर उजवीकडून डावीकडे टाकत घेऊया. 1
5 3 2 8 आणि 1. काय केलं फक्त आपण दिलेल्या चार्टमध्ये अंक भरले, बाकी काहीच केलं नाही. कसे भरले बघा, 1 5 3 2 8 1. आणि मला त्याचं वाचन कसं करणार, याचं वाचन म्हणजेच थोडक्यात शब्दामध्ये लिहिणे. मग एक कुठे आहे बघा, लक्षस्थानी, म्हणून लिहायचं 1 लाख. बघा 1 कुठे आहे, लक्षस्थानी, म्हणून लिहूयात आपण 1 लाख. नेक्स्ट मध्ये येतात 8 आणि 2, 8 आणि 2, 8 10,000 स्थानी, म्हणजे 10,000 8 वेळा म्हणजे 80,000 आणि 2 वेळा 1,000 म्हणजे 2,000. 80 अधिक 2 82,000. म्हणजे मग इथं कसं लिहावं लागेल आपल्याला, 82,000. नेक्स्ट मध्ये 3 कुठे आहेत बघा, शतक स्थानी. 3 शतक म्हणजे 300. मग थोडक्यात काय म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी, 300. 3 शतक म्हणजे 300. आणि शेवटी 5 1 म्हणजे 51. हे तर आपल्याला माहितीच आहे ना. म्हणजे थोडक्यात आपल्याला कसं लिहिता येते बघा, 1,82,351. बघा आता ही समोरील संख्या आहे, आता याला आपल्याला शाब्दिक मध्ये लिहावयाचं. तर सुरुवातीला दिलेल्या चार्ट मध्ये आपण अंक भरून घेऊयात, उजवीकडून डावीकडे. बघा 7 5 3 5. काय तर 7 5 3 5. आणि मग वाचन करताना बघा डावीकडून उजवीकडे वाचन करत न्यावयाचं असते आपल्याला. मग 5 कोणत्या स्थानी आहेत बघा, 1000 स्थानी. मग 5 वेळा 1000 म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येतात बघा 5,000. ही झाली 5 ची किंमत. 3 ची किंमत, मग 3 कुठे आहे, शतक स्थानी. मग किती शतक, 3 शतक. 3 शतक म्हणजे 300. आणि समोर 57 हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे तुम्ही जर चार्ट मध्ये भरून संख्यांचं विस्तारित रूप लिहिलं तर बिलकुलच चुकणार नाही. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. 59,586. बघा मग थोडक्यात या ठिकाणी फक्त किमती भरूयात, चार्ट मध्ये किमती भरू आणि त्यावरून आपण त्यांची शाब्दिक मध्ये लिहूयात. बघा 6 8 5 9 5. बघा मग थोडक्यात आता शाब्दिक मध्ये किंवा विस्तारित रूप लिहिताना किंवा शब्दामध्ये लिहिताना डावीकडून उजवीकडे लिहित जाऊयाचे. मग सुरुवातीला हे 5 कुठे आहे, 10,000 स्थानी. मग 10,000 5 वेळा म्हणजे 50,000. आणि 9,000 स्थानी आहे म्हणजे 1000 9 वेळा म्हणजे 9,000. थोडक्यात 50,000 अधिक 9,000 म्हणजे 59,000. मग 59 ची किंमत कशी लिहिणार आपण बघा, 59,000. नंतर 5 कुठे बघा, शतक स्थानी. म्हणजे 5 शतक, 1 शतक म्हणजे 100, तर 5 शतक म्हणजे 500. आणि समोर 86 ही तर किंमत तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं बघा 59,586 या ठिकाणी शाब्दिक मध्ये आपल्याला सांगितलं जाते. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. बघा पुढील संख्या अंकात लिहा. मग संख्या दिलेली बघा आपल्याला शाब्दिक मध्ये लिहून दिलेली आहे 5,327.
आता ही संख्या आपल्याला अंकामध्ये लिहावयाची, मग दिलेल्या चार्टचाच वापर करावायचा ना आपल्याला. मग सुरुवातीला काय आहे बघा, 5000. 5 कुठं आहे, हजार स्थानी, मग हजार स्थानी 5 लिहून घेऊया. बघा 300, 3 कुठं आहे, शतक स्थानी 3 लिहून घेऊया. आणि 27 म्हणजे समोर लिहिता येते बघा आपल्याला 27. मग थोडक्यात काय सांगतात आपल्याला, तर बघा जशीची तशी संख्या लिहून घेऊया. 5327, 5327 म्हणजे हे झालं शाब्दिक मध्ये, हे झालं अंकामध्ये. अंकात रूपांतर करणे एकदम सोपंच आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊयात आपण. बघा 9644. मग स्टेप बाय स्टेप बघा, स्टेप बाय स्टेप आपल्याला या ठिकाणी कसं लिहिता येते, काय काय अंक आहेत या ठिकाणी, 9644. मग 9 कुठे आहेत बघा, हजार स्थानी, मग हजार स्थानी इथं आहे, इथं टाकूयात 9. 600, 6 कुठे आहे, शे म्हणजे शेकडा, शतक स्थानी 6 टाकूयात. 44, मग समोर लिहिता येतात आपल्याला 44. मग 9644. थोडक्यात मग आणखी एक एक्झाम्पल घेऊयात आपण. फक्त खाली लिहून घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 8355. बघा मग या ठिकाणी फक्त आता काय सांगता येते, 8000. थोडक्यात आपण या ठिकाणी घेतो आहोत बघा, शाब्दिकला अंकात घेतो आहोत आपण, मुळात अंकात लिहिली म्हणजे याला शाब्दिक मध्ये घ्यावी लागेल. पण आपण शाब्दिकच्या अंकात रूपांतर करणे या ठिकाणी बघत आहोत. बघा आता समोरील संख्या आपल्याला शाब्दिक मध्ये सांगता येते 9255. मग थोडक्यात किती आहेत बघा, या अंक कोणकोणते आहेत, 9200 आणि 55. मग 9 कुठे आहेत बघा, हजार स्थानी, हजार स्थानी लिहूयात आपण 9. 200, शे म्हणजे शेकडा, 2 किती स्थानी आहेत बघा, शेकडा म्हणजे शतक स्थानी, मग 2. आणि 55 समोर माहितीच आहे आपल्याला. 55 म्हणजे दिलेल्या संख्या चे अंकात रूपांतर कसे झाले बघा, 9255. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण आणखी. 5005. ही संख्या आहे बघा शब्दात, 5005. म्हणजे आपल्याला अंकात रूपांतर करावं याचं. मग स्टेप बाय स्टेप कसं करता येईल बघा बरं. आणि याच उदाहरणांमध्ये बघा, ह्यासाठी या चार्टचा अतिशय सोप्या प्रकारे वापर केला जातो. आणि हा चार्ट एकदम सोपा आहे बघा. जर तुम्ही चार्टचा वापर न करता म्हटलं तर कठीण जाऊ शकते. काय सांगता येते, आता 2च अंक आहेत इथं, 5000 आणि 5. मग 5 कुठे आहेत बघा, सुरुवातीला हजार स्थानी, मग लिहूया तिथं 5000 स्थानी. आणि नंतर फक्त 5 आहे, मग हे कुठे येणार बघा, तर एकक स्थानी. फक्त 5 म्हणजे एकक स्थानी. मग मध्ये का, तर ज्या ठिकाणी काहीच दिलं नाही त्या ठिकाणी 0 लिहूयात. मग अशा प्रकारे म्हणून 5005 दिलेली संख्या अंकात अशा प्रकारे लिहिता येते. 5005 शाब्दिकचे रूपांतर संख्येमध्ये किंवा अंकामध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल संख्या बघा आपल्याला 7,06,000 ही संख्या अंकामध्ये रूपांतरित करा. मग आता या ठिकाणी 2च अंक आपल्याला सांगितले. कसे, पहिला सांगितला 7 लाख, 7 कुठे आहे, लाख म्हणजे लक्षस्थानी, 7 लक्ष. मग या ठिकाणी 7 आणि समोरील 6 एकक स्थानी आहे, म्हणून 6 कुठे लिहूयात आपण, एकक स्थानी
6 आणि मग मध्ये काय तर मध्ये फक्त 0 झाली दिलेली संख्या अंकात बघा 7 4 वेळा 0 1 2 3 4 आणि समोर 6 7,06,000 यामध्ये याचं रूपांतर या ठिकाणी झालेलं आहे। चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा 7,07,007 किती अंक आहे 3 पहिला आहे 7,07,000 आणि 7 मग पहिला 7 कुठे आहे लाख म्हणजे लक्षस्थानी 7 लक्ष मग लक्षस्थानी लिहूया 7 दुसरा 7 कुठे आहे बघा हजार स्थानी मग हजार स्थानी लिहूया 7 आणि तिसरा 7 कुठे आहे बघा फक्त 7 म्हणजे एकक स्थानी आणि मग बदल ठिकाणी 0 ठेवून द्या म्हणजे सांगता येईल बघा 7,0,7,0,0,7 म्हणजे 7,07,007 हे दिलेल्या संख्येचं अंकामध्ये रूपांतर सांगता येते। आणखी एक घेऊया बघा आता थोडक्यात एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला 12 लाख दिलेले असतील किंवा आधी एक लक्षात घ्या बघा 12,000 दिलेले असतील 12,000 म्हणजे थोडक्यात काय 10,000 अधिक 2,000 12,000 कसे असतात बघा 10,000 अधिक 2,000 तुम्हाला जर म्हटलं बघा 14,000 म्हणजे थोडक्यात 10,000 अधिक 4,000 बघा अधिक 4,000 म्हणजे 14,000 संख्या येतात। तुम्हाला जर म्हटलं आता 12 लक्ष बघा 12 लक्ष म्हणजे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष म्हणजे थोडक्यात 12 लक्ष म्हणजेच 12 म्हणजे 10 लक्ष अधिक 2 लक्ष 10 लाख अधिक 2 लाख म्हणजे सांगता येतात 12 लाख मग 10 लाख कसे लिहिणार आपण या ठिकाणी शॉर्टकट लिहा एक वर किती अंक आहेत पुढे 1 2 3 4 5 6 शून्य ठेवून देऊया 1 2 3 4 5 6 हे झाले 10 लक्ष आणि समोर 2 लक्ष अधिक 2 लक्ष म्हणजे 2 समोर 2 च्या समोर किती अंक आहेत तर 1 2 3 4 5 अंक 5 शून्य ठेवून देऊया हे झाले 2 लक्ष म्हणजे थोडक्यात काय तर आपण जर 12,000 लिहित असू तर 10,000 अधिक 2,000 15,000 लिहित असू तर 10,000 अधिक 5,000 25,000 लिहित असू तर 20,000 अधिक 5,000 27,000 लिहित असू तर 20,000 अधिक 7,000 55,000 लिहित असू तर 50,000 अधिक 5,000 आणि याच संकल्पनेचा विचार करून समोरील उदाहरण आता आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहे। चला नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा आपल्याला 25,05,025 बघा काय सांगता येते 25,05,000 आणि 25 मग सुरुवातीला 25 लक्ष म्हणजेच काय 20 लक्ष अधिक 5 लक्ष मग 20 लक्ष अधिक 5 लक्ष मग 10 लक्ष स्थानी लिहायचे आपल्याला 2 आणि लक्ष स्थानी लिहायचे 5 म्हणजे एकूणात होतात 25 लक्ष समोर 5,000 म्हणजे हजार स्थानी 5,000 आणि समोर सांगता येतात फक्त 25 म्हणजे शेवटी लिहायचे आणि मग मध्ये राहिलेल्या जागेवर 0 लिहून टाका म्हणजे एकूणात मग ही संख्या सांगता येते बघा आपल्याला अंकांमध्ये रूपांतर 25 लक्ष 5,000 आणि 25 बघा एकदम सोपी मांडणी आहे म्हणजे कसंही उदाहरण आलं तर यानंतर तुमचं कधीच जायला नको फक्त बेसिक संकल्पना तुमच्या लक्षात यायला हव्यात आणि या चार्ट तर एकदम पाठच व्हायला हवा।
नेक्स्ट एक्झाम्पल बघा, दिलेल्या संख्या शाब्दिक मध्ये लिहा. मग शाब्दिक मध्ये लिहिताना काय करायचं, तर सुरुवातीला जशाच्या तशा आपल्या चार्ट मध्ये लिहायच्या. मग चार्ट मध्ये लिहिताना काय, तर 5 0 0 5 आणि मग डावीकडून उजवीकडे लिहित जाऊया. सुरुवातीला 5 कुठे आहेत बघा, हजार स्थानी. 5 कुठे आहे, हजार स्थानी. मग 5 वेळा 1000 म्हणजे सांगता येतात आपल्याला 5000 आणि समोर शून्याचं वाचन करायचंच नसते, शेवटी आहे फक्त 5 म्हणून लिहायचे बघा 5. आणि थोडक्यात दिलेल्या संख्येचं शाब्दिक मध्ये रूपांतर काय झालं, 5005. आणखी एक एक्झाम्पल घेऊया. बघा, दिलेली संख्या आता 75727. मग सुरुवातीला संख्या जशी तशी लिहूनच घेऊयात ना. मग काय सांगता येते, उजवीकडून डावीकडे डब्यांमध्ये बॉक्समध्ये भरत येऊया. 7 2 7 5 7 7 2 7 5 व 7. मग आता डावीकडून उजवीकडे लिहित जाऊया. बघा 7 कुठे आहे, 10,000 स्थानी. मग 10,000 7 वेळा म्हणजे 70,000. 5 कुठे आहे, 1000 स्थानी. मग 5 वेळा 1000 म्हणजे 5000. मग थोडक्यात 70,000 आणि 5000 म्हणजे होणार बघा 75,000. मग 75 ला काय लिहिलं आपण, 75,000 आणि समोर 7. 7 कुठे आहेत बघा, शतक स्थानी. शतक स्थानी आहे 7 शतक म्हणजे 7 वेळा शतक म्हणजे 700. समोर 27. म्हणजे थोडक्यात दिलेली संख्या शाब्दिक मध्ये लिहिता येते बघा 75,727. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा, ही संख्या आपल्याला 7000007 शाब्दिक मध्ये लिहायची. मग सुरुवातीला आपण दिलेल्या आपल्या बॉक्स मध्ये फक्त अंक जशीचे तसे लिहून घेऊया. बघा सुरुवातीला उजवीकडून डावीकडे बॉक्स मध्ये भरत येऊया. 7 आणि 0 किती वेळ, 4 वेळा 0 म्हणजे 1 2 3 4 आणि इकडे ते शेवटी 7. मग आता शाब्दिक मध्ये जर म्हटलं तर सुरुवातीला 7 कुठे आहेत बघा, लक्ष स्थानी. म्हणजे 1 लक्ष 7 वेळा म्हणजे सांगता येतात बघा 7 लक्ष आणि मधले शून्य लिहायचे नसतात. मग समोर शेवटी काय 7 एकक स्थानी म्हणजे फक्त 7. आणि मग काय करता येते याचं वाचन बघा 7 लक्ष 7 किंवा शाब्दिक मध्ये काय लिहिता येते 7 लक्ष 7. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण राहिलेला भाग उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया. पण सोबतच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना आपल्या नवोदय बॅचला जोडण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सर्व मित्रांना आपल्या बॅचला जॉईन करा.